जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ येथील जांभिवलीपाडा येथे सदामामा पाटील प्रतिष्ठान आणि ऑल इंडिया ह्यूमन राईट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नागरिकांची नाडीचे पल्स, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी, रक्तातील साखर, डोळ्यांची तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली। नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणीसोबत आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही देण्यात आले। शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जवळपास 300 नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय। आदिवासी पाड्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता। यावेळी अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका अश्विनी पाटील, सुनीता पाटील आणि पूनम शेलार उपस्थित होते। तसेच ऑल इंडिया ह्यूमन राईट्स असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरिवेल्ला, जिल्हाध्यक्ष प्रदीप कुमावत, जिल्हा महिला अध्यक्षा यास्मिन शेख, कल्याण जिल्हा अध्यक्षा मार्गारेट मोहिते, अंबरनाथ शहर अध्यक्ष शत्रुघ्न उमप, अंबरनाथ महिला अध्यक्षा भानुपाल, बदलापूर शहराध्यक्ष डॉक्टर पुष्पराज स्वामी, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष समीर नागे, कार्यवाह सचिव अंभोरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्नेहा गोसावी, सहसचिव दर्शना चिरिवेल्ला यांच्यासह लीना पाल, संगीता राजगुरू, कनक चिरिवेल्ला, प्रभारी सुनील अहिरे, प्रफुल्ल थोरात, सागर शिंदे, व्यंकटेश निर्जा, आनंद कुमार आणि श्रीकुमार नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे जांभिवली पाड्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली। दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांसाठी अशा आरोग्य शिबिरांची सातत्याने आवश्यकता असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। आज खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने तसेच ह्युमन राईट्स ऑल इंडिया ह्युमन राईट्स यांच्या वतीने व आपलं सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज अंबरनाथ मध्ये आपले जांभिवली पाडा या ठिकाणी या आदिवासी वस्ती व सर्व गावातील परिसरातील नागरिकांसाठी आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे या शिबिरासाठी खूप चांगल्या प्रकारे असा प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी नागरिकांच्या मार्फत भेटत आहे। आणि आज ह्युमन राईट्सचे आमचे चिरिवेल्ला सर, आपले डॉक्टर सर व त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे। चांगल्या प्रकारे त्यांचं आयोजन केलेलं आहे। मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो व या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी सर्व माझ्या आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सदामामा प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने या जांभिवली पाड्याच्या आदिवासींसाठी आम्ही एक मोफत आरोग्य शिबिर भरवलं आहे। याच्यामध्ये जसे या आदिवासी पाड्यामध्ये राहणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांना आरोग्यांबद्दल एक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्याच्यासाठी आपण एक मोफत शिबिरमध्ये जसे नाडीची तपासणी, रक्तदाब बरोबर, त्याचप्रकारे हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, या टाईपचे बरेचसे आपण 8-9 प्रकारचे वेगवेगळे तपासणी त्यांची केलेली आहे। आणि त्याचबरोबर ज्यांना असं काही आढळलं त्यांना मोफत औषधं सुद्धा आपण वितरित केलेले आहेत। या शिबिरामध्ये डोळ्याची तपासणी करून ज्यांना गरज होती त्यानुसार मोफत चष्मे वाटप करण्याचे पण आयोजन करण्यात आलेले आहे। आतापर्यंत 200च्या आसपास लोक, छोटे मुलं आणि त्यांचे घरचे जे होते ते येऊन या शिबिराचा लाभ घेऊन गेलेले आहेत आणि अजूनही तो चालू आहे। फर्स्ट रविवार 2026 या दिवशी ऑल इंडिया ह्यूमन राईट्स असोसिएशन तर्फे अध्यक्ष अजय श्रीनिवास चिरिवेल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळ्या ऑल इंडिया ह्यूमन राईट्सच्या मेंबर्सने सदामामा प्रतिष्ठान यांच्या संयुक्ताने एक मेडिकल कॅम्प आयोजित केला होता आणि त्या मेडिकल कॅम्पला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। सगळे आम्ही व्हॉलंटियर्सच्या हिशोबाने इथे काम करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिसतो आहे। इथे नेत्र म्हणजे डोळे तपासण्यासाठी पण एक छोटासा शिबिर आहे, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लो BP चेकिंग करण्यासाठी आणि डे टू डे जे छोट्या मोठ्या रोगराई आहेत ज्याच्यापासून आदिवासी पाड्यातील लोक झुंजत असतात त्याच्यासाठी मोफत औषधांचंही आम्ही डोनेशन केलेलं आहे।